आपण काय आदेश राजभवनाला दिलेले होते, काय सूचना दिलेल्या होत्या आणि आता वाजे कुटुंबाची, वाजे परिवाराची भूमिका काय? नमस्कार, मी प्रकाश वाजे, राजेभाऊ वाजे, खासदार राजेभाऊ वाजे हा माझा मुलगा. शिवसेनेचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत आणि आता शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर सुरू आहे असं सगळे माध्यमातून आम्हाला समजतं. परंतु कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडायचा नाही हे आमचं नक्की ठरलेलं आहे. हे त्यांनी मला सांगितलं आणि मी त्याला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यासाठी जी काही मंडळी शिवसेनेची आम्हाला भेटायला आली होती त्यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी भेट घेऊन त्यांना आम्ही हे सांगितलं की आम्ही पक्ष काही सोडू शकणार नाही. 1.5 वर्षापूर्वी देखील राजेभाऊला ठाण्याला बोलून घेतलं होतं. त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं होतं की माझ्या वडिलांनी विचारल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. आता देखील त्यांनी ते सांगितलं की मी माझ्या वडिलांनी विचारल्याशिवाय काही सांगू शकत नाही. त्यानंतर ते माझ्याकडे आले. मी त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली की आम्ही व्यावसायिक राजकारणी नाही, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि सामाजिक काम करण्याच्या माध्यमातून आम्हाला जे काही परमेश्वरांनी मिळाले ते मिळाले. 1952 साली माझे मामा आमदार होते, 62 साली माझे वडील आमदार होते, 67 साली माझे काकू आमदार होत्या, 14 राजेभाऊ आमदार झाला, 24 राजेभाऊ खासदार झाला. आता परमेश्वरांनी आम्हाला आणखीन काय द्यायचं आणि शिवसेनेने आम्हाला राजेभाऊला आमदारकी पण दिली आणि खासदारकी पण दिली. त्याच्यावर आम्ही समाधानी आहोत. तेव्हा कुठे जायची आमची अजिबात इच्छा नाही. आम्ही आहे तिथं आहोत, सुखरूप आहोत. त्या दिवशी रात्री मला नार्वेकरांना मी फोन करून सांगितलं तिथं असे लोक आले होते, त्यांना मी असं सांगितलं. त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं तर उद्धव साहेब माझ्याशी बोलले. उद्धव साहेबांना मी सांगितलं की तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही तुमच्याबरोबर राहणार. किती लोक तुमच्यावर राहणार नाही मला माहीत नाही, पण आम्ही तुमच्यावर राहू, आमची तुम्ही खात्री बाळगा असं त्यांना उद्धव साहेबांनी मी सांगितलं. तुमच्याकडे जे लोक आले होते ते काय ऑफर घेऊन आले होते किंवा काय ते मला समजून सांगायचं, आम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करत होतं की आता ह्या शिवसेने जी ठाकरेंची शिवसेना आहे त्या ठाकरेंच्या शिवसेनेत काही माणसं राहिले नाहीत, आमदार तर राहिले नाहीत, खासदार देखील त्यांचे कमी आहेत आणि बरेच लोक पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. तेव्हा तुम्ही तिथं राहून का थांबून काय करणार आहात? तुमचं काहीतरी विकास कामाला तुम्हाला निधी मिळत नाही, विकास कामं तुमच्याकडून तुम्हाला अडचण येते, तुम्ही आपण जर तिकडे गेलो तर आपल्याला विकास कामाला निधी मिळेल, सेंट्रलकडून पैसे मिळतील, स्टेटकडून पैसे मिळतील. पण आम्ही सांगितलं आम्ही आहोत तिथं सुखात आहोत. विकास कामं काही सरकारी विकास कामं हा काही कोणी खिशातून पैसे देऊन करत नाही. विकास होतो तो शेवटी सरकारी माध्यमातून होतो, सरकारी पैशातूनच होतो. तर तो विकास जसा व्हायचा तसा त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. तेवढा जेव्हा होईल तेवढा होईल. किती रुपयाची काय विकास कामांची ऑफर काय दिलेली होती का? काहीच विकास कामाला सहकार्य करून मदत करून एवढंच होतं. या कमिटीमध्ये नेमकं कोण होते, काही आपल्याला याची कल्पना होती का? कारण नाही डायरेक्ट तुम्हाला कशी ही ठाण्याची मंडळी होती, त्यांची माझी ओळखच नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी राजेभाऊ आमदार होतो तरी मी मुंबईला कधी गेलो नाही, राजेभाऊ खासदार झाले मी अजून दिल्ली पाहिजे होती आणि आम्ही एकमेकाच्या कामात हस्तक्षेप अजिबात करत नाही. त्यांनी त्या लोकांना सांगितलं माझ्या वडिलांनी विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही म्हणून ते माझ्याकडे आले. नाही त्यांना माझ्याकडे यायचं काहीच कारण नाही. राजेभाऊने तुम्हाला विचारलं नाही काय निर्णय घ्यावा किंवा काय? त्यांनी अगोदरच मला सांगितलं आपल्याला काही करायचं नाही ना. मी नाही म्हणून सांगितलं, मी सोबत ना तो माझ्याकडे आला. हे लोक आलेले आपल्याला हे असं काही करायचं नाही ना, पक्ष बदल वगैरे. मी काय म्हणून सांगितलं. आमचं खूप सर एक लक्षात घ्या, आमचं अंडरस्टँडिंग खूप क्लिअर असतं आणि लपून छपून असं काहीच नसतं. त्यांच्याशी आता मागापासून मी ते बसलं तुम्ही लोकांशी मी बोलतो तुम्ही पाहता विकास आणि मी 57 सालापासून निवडणुका पाहतो, 57 सालापासून मी राजकारण पाहतो. 57 साली मी पोस्टर लावायचं काम करत होतो. आज माझं वय 84 वर्षाचं झाले. निवडणुका मी काही कमी पाहिले नाही, भरपूर निवडणुका पाहिल्या, भरपूर पक्ष बदल पाहिले.